मी लग्न नाही केलं, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये करुणा शर्मा प्रकरणामध्ये धनंजय मुंडेच्या बाजूने युक्तिवाद काय, या प्रकरणाविषयी आपण भाष्य करणार आहोत. आपणाला सद्यस्थितीतील चालू घडामोडी किंवा काही महत्त्वपूर्ण विषयावर जर ऐकायचं असेल, आपण या चॅनलवर नवीन असाल तर जरूर हे चॅनल सबस्क्राईब करा. माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या पोटगी प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. आज म्हणजे काल या प्रकरणाची सुनावणी झाली आणि दरम्यान 29 मार्च पर्यंत ही सुनावणी तहकूब करण्यात आलेली आहे. धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी वेळ मागून घेतल्यानं ही सुनावणी तहकूब करण्यात आलेली आहे. करुणा शर्मा यांच्या वकिलानं आज कोर्टामध्ये कोणते युक्तिवाद केले याची माहिती दिली. तर करुणा शर्मा यांचे वकील म्हणाले, या सुनावणीवेळी मुंडे यांचे लग्न केलेले नाही. त्यांचं म्हणणं आहे की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होतो असा त्यांनी युक्तिवाद केलेला आहे. या रिलेशनशिपला किती पिरियड आहे हे गृहीत धरतात. 27 वर्षाचा पिरियड, त्यातून 2 मुलं जन्माला, त्यांचं वय 18 आणि 19 वर्ष, हे लिव्ह इन रिलेशनशिप म्हणता येणार नाही. 2-3 वर्षाचा लिव्ह इन पिरियड असू शकतो असं करुणा शर्मा यांच्या वकिलांना म्हटलेलं आहे. आणि ते एक राजकीय संघटना चालवत आहेत. आर्थिक स्थिती त्यांची चांगली आहे. 29 तारखेला कोर्ट फायनल निकाल देणार आहे असंही वकील म्हणाले. या दरम्यान करुणा शर्मा यांनी सुद्धा एक प्रतिक्रिया दिलेली आहे. करुणा शर्मा म्हणाल्या, आम्ही 15 लाखाच्या पोटगीची मागणी केली आहे. कमीत कमी आम्हाला महिना 9 लाख रुपये मिळाला पाहिजे. मुंडे यांनी या सुनावणीला आव्हान दिलेलं आहे आणि ही पुढची सुनावणी आता 29 मार्चला होणार आहे. शर्मा यांच्या प्रथमदर्शनी घरगुती हिंसाचार झाल्याचं निरीक्षण नोंदवत वांद्रे न्यायालयानं त्या ठिकाणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री मुंडे यांना दरमहा 1,25,000 रुपये तर मुलीला या ठिकाणी 75,000 रुपये अंतरिम देखभाल खर्च म्हणून देण्याचे निर्देश देण्यात आले होते. तर मुलगा 21 वर्षाचा असल्यानं न्यायालयाने त्याच्या देखभालीच्या खर्चास नकार दिलेला होता. तर हे अशा प्रकारचं जर म्हणजे करुणा शर्मा यांना 1.25 लाख रुपये द्या आणि मुलीला 75,000 द्या दरमहा, दोघांना असे 2 लाख रुपये द्या, अशा प्रकारचा निकाल वांद्रे न्यायालयाने दिला. याला धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलेलं आहे आणि आता त्यावर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. विशेषतः राजकीय वर्तुळाचं या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे. धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रामध्ये काही माहिती लपवलेली आहे आणि त्यामुळं या संदर्भामध्ये सुद्धा परळीच्या न्यायालयामध्ये आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये या ठिकाणी याचिका दाखल आहेत आणि या संदर्भानं म्हणजे आता न्यायालय अशा प्रकारच्या आता या हेअरिंगच्या दरम्यान अशा प्रकारच्या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद या ठिकाणी ऐकून घेत आहे. मात्र मुलांची नावं कधी लावायची कधी लावायची नाही, पत्नीचं या ठिकाणी प्रॉपर्टी दाखवायची नाही, अशा प्रकारच्या काही बाबी यामध्ये महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवतात आणि त्यांच्यावर हा फौजदारी खटला दाखल करण्यात यावा अशा आशयाची ऑनलाईन याचिका परळीच्या सत्र न्यायालयामध्ये सुद्धा सुरू आहे. आणि राजा फड यांची देखील याचिका निवडणुकीची माहिती लपवली म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या न्यायालयात चालू आहे. तर आता मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होतो असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे. तर त्याचा एक पिरियड असतो, 2 मुलं आहेत आणि मुलगा तर आता सज्ञान झालेला आहे आणि त्यामुळं या प्रकरणी करुणा शर्मा मुंडे यांना न्याय मिळावा म्हणून त्यांची वकील या ठिकाणी बाजू मांडत आहे.